जितेंद्र आव्हाडांसंदर्भात मोठी बातमी आहे। आमदार जितेंद्र आव्हाडांनी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाशी निगडीत एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल केली आहे। अक्षय शिंदेचा ज्या ठिकाणी एन्काउंटर केला त्यावेळेस तिथून काही जण गाडीने जात होते। त्यावेळेस त्यांनी गोळ्यांचा आवाज ऐकला। दोन व्यक्तींमधील संभाषणाची क्लिप आमदार जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरती प्रश्नचिन्ह आता उपस्थित केलंय। एक ऑडियो क्लिप जितेंद्र आव्हाडांकडून ट्वीट करण्यात आली है। तो अपने पीछे आगे मतलब पीछे से ओवरटेक करके आई थी उनकी वैन। उसमें ऑलरेडी उन्होंने पर्दे लगाए थे सब यहाँ से। अच्छा। तो पहले उसकी गाड़ी उछली तो ठक करके आवाज आया, हमको लगा गाड़ी का पाटा बजा गया। सेकंड आवाज आई तो मैं थोड़ा डर गया, बोला कुछ तो इश्यू होगा। और वो पुलिस वाले ने भी गाड़ी रोकी, वो बाहर आए, उसने दरवाजा खोला, दो पुलिस वाले शायद कुछ उतरे, वापस उन्होंने बंद किया, वापस चले गए। फिर तीसरी आवाज आई। अच्छा। तो हम लोग डर गए, फिर मैं ओवरटेक मार के भाग गया, वो कलवा की तरफ घुस गए। हम लोग अपने टी जंक्शन की तरफ चले गए। दरम्यान मुंब्रा बायपास या ठिकाणून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी, तेही एकदा पाहूया। ठाण्यातल्या अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आता समोर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण बघू शकतो की हजरत सय्यद फकीर शाह बाबा दर्गा हा जो काय मुंब्रा बायपास आहे या ठिकाणी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता अशा प्रकारचा ट्विट समोर आलेला आहे, एक संभाषण देखील समोर आलेलं आहे। विशेष म्हणजे हे संभाषण होत असताना MIMचे काही कार्यकर्ते त्या दिवशी MIMची रॅली असताना या ठिकाणावरून जात असताना अशा प्रकारचा आवाज त्यांना आला होता। काही कार चालक देखील होते, त्यांना अशा प्रकारचा आवाज आला होता असं त्यांनी सांगितलं होतं। पोलिसांनी एक वेगळा स्पॉट दाखवलेला आहे, CIDने एक वेगळा स्पॉट दाखवलेला आहे आणि जे काही स्थानिक काही लोक आहेत त्यांनी या ठिकाणी वेगळा स्पॉट दाखवलेला। विशेष म्हणजे सदरची घटना संध्याकाळी घडल्यानंतर रात्री उशिरा जो काही स्पॉट होता हा बदलण्यात आला होता असा आरोप देखील काही लोकांनी केला होता। पोलीस आता तपास करत असताना नक्की स्पॉट बदललाय का अशा प्रकारचा ट्विट आव्हाडांनी केल्यानंतर आता पोलीस का भूमिका घेणार किंवा मग हा जो काही स्पॉट आहे हा का नेमका बदलण्यात आला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। विकास काटे, साम TV न्यूज, ठाणे।